न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. सिडकोतील पंडितनगर भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, घंटागाडी आणि सुलभ शौचालय या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. रस्त्याची दुर्दशा, ड्रेनेजची दुरावस्था, सुलभ शौचालयाची तुटलेली पाईपलाईन, अशुद्ध पाणी पुरवठा या विविध समस्यांनी हैराण झालेल्या महिलांनी अखेर सिडको महापालिका कार्यालयावर मोर्चा काढत विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्याकडे या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. येत्या 8 दिवसात या सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी संतप्त महिलांनी दिलाय. नाल्याचं पाणी ते पूर्ण बंद करून टाकलेलं आहे. इथून काळ्या मामाच्या गिरणीपासून पूर्ण अर्धा नाला बंद केलेला आहे. पूर्ण पाणी याच्यापासून टेड्यांपासून येतं, पांडवलेण्यापासून इकडं आमच्याकडे येतं. तर इथलं पाणी आमच्या घरामध्ये कुठे इथलं पाणी असतं. आमचे लहान लहान लेकरं असतात, लहान बाहेर अक्षरशः कोणी कामाधंदा केलं तर नवीन पोरी असतात तर पोरी इतक्या घाबरतात. लहान लेकरू जर नाल्यामध्ये गेलं तर नंतर आम्हाला सापडणार सुद्धा नाही. नगरमधून आम्ही आलेलो आहे. आमच्या पंडितनगरमध्ये शौचालयामध्ये पूर्णपणे घाण आणि कचरा टाकला जातो. संडासाचं घाण पाणी जातं. संडासाची टाकी पण फुटलेली आहे आणि संडासाचे जे ढापे असतात, चेंबर असतात पाठीमागचे, ते पूर्ण ओपन आहेत. त्याच्यामुळं आम्हाला रोगराईचा खूप त्रास आहे. वासाचा इतका त्रास आहे, त्याच्यात स्वच्छता म्हणजे हा प्रकार नाहीच आहे. सिडकोतील पंडितनगर येथे राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांसह घंटागाडी व ड्रेनेजच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अस्वच्छतेमुळे साथीचे आजार वाढले आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनाही साथीच्या आजारांची बाधा होत आहे. पंडितनगरमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. या भागातील सुलभ शौचालयाची पाईपलाईन व ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालंय. या भागात स्वच्छतेसाठी नियमित घंटागाडी येत नाही, अशा तक्रारीही महिलांनी यावेळी केल्या. रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांसह अस्वच्छतेच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने महिलांनी विभागीय अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. येत्या 8 दिवसात या समस्या सुटल्या नाही तर महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच आंदोलनाचा इशारा गौरव केदारे, मनीषा आंधळे, रोहिणी जाधव, कविता दराडे, अनुसया अलगड, मंगल मरवसाळे, राधिका आरणे, रंजना निकम या महिलांनी यावेळी दिलाय. मी आमच्या पंडितनगर येथील समस्या मांडण्यासाठी आत्ताच बैरागे मॅडमांना आम्ही निवेदन दिलं. आपण जर बघितलं तर आमच्या मध्ये कुठल्याही सोयीसुविधा नाही आहेत. आमच्या पंडितनगरचे रस्ते जर तुम्ही बघितले तर रस्ते इतके इतके खड्डे की तिथं रोज वारंवार ॲक्सिडेंट होतात. रोज तिथे कोणाला लागत असतं. तिथं लहान लहान मुलं खेळतात. गाड्यांच्या ॲक्सिडेंटमध्ये त्या मुलांचाही अपघात होतो. त्याचप्रमाणे पंडितनगरचे तुम्ही जर नाले बघितले तर ते अक्षरशः कचऱ्याच्या ठिकाणी भरलेले. तर तिथं वास येतो. डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्याने डेंग्यू, मलेरिया हे आजार मोठ्या प्रमाणात आमच्या पंडितनगरमध्ये आहेत. त्यानंतर आमच्या पंडितनगरचं सुलभ शौचालय, ते सुलभ शौचालय इतकं खराब झालं आहे की ते जाण्याची इच्छा होत नाही. आणि त्या सुलभ शौचालयावर डिपेंड तिथले 60-70-80 घरं त्या सुलभ शौचालयावर डिपेंड आहे. तिथला वॉचमन साफसफाई करत नाही ना, तिथं नगरपालिका लक्ष देत नाही. जेणेकरून जसं काय त्या पंडितनगरमध्ये माणसं नाही तर जनावर राहतात.